आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा। या संदर्भातला अंतिम निर्णय लवकरच होईल। मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याविषयीची सूचना केली होती। अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांनी वाढवावा विरोधकांची मागणी। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही याविषयी चर्चा होईल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातल्या अंतिम सुनावणीचा आजचा दुसरा दिवस। ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होऊन शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होणार। हा युक्तिवाद बुधवारपर्यंत सुरू असेल। न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसऱ्या टप्प्यातला अहवाल मराठा उपसमितीने स्वीकारला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळात भूमिका स्पष्ट करणार। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा। मराठा आरक्षण आणि सरसकट कुणबी नोंदीच्या अनुषंगानं या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। आई ओबीसी असेल तर तिच्या मुलांना सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र द्यावं, मनोज जरांगेंची नवी मागणी। आरक्षण देण्यासाठी सरकारकडे 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ, मनोज जरांगेंची माहिती। तर मराठा समाजाची नाराजी अंगावरती ओढवून घेऊ नका, जरांगेंचा इशारा। राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रिम पीक विमा मंजूर। 1700 कोटींचं वाटप, उर्वरित 500 कोटींचं वाटप सुरू। लक्षवेधी सूचनेवरती कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं उत्तर। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम सुरू। 886 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाईल, गुलाबराव पाटील यांची माहिती। अजित पवारांचा गट डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करण्यासाठी जाणार नाही। अजित पवार गटाकडनं भूमिका स्पष्ट। आमदार आशिष शेलारांकडनं महायुतीच्या आमदारांना आज रेशीमबागेत येण्याचं निमंत्रण दिलं गेलंय। सलीम कुत्ता प्रकरणावरनं विधानसभेमध्ये खडाजंगी। एकनाथ खडसेंनी मांडलेली 289 ची चर्चा उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फेटाळली। विधान परिषदेच्या उपसभापतींविरोधात विरोधी पक्षांचे नेते आक्रमक। सभापती विरोधी पक्षाला बोलू देत नसल्याचा सभागृहात गंभीर आरोप। मंत्री गिरीश महाजनांचा सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा एकनाथ खडसेंचा आरोप। गिरीश महाजनांची तात्काळ एसआयटी चौकशी करावी, खडसेंची सभागृहात मागणी। विधान परिषदेच्या कामकाजावर महाविकास आघाडीचा बहिष्कार। मंत्री गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी। दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्न कार्यात महाजनांनी हजेरी लावल्याचा आरोप। विरोधकांकडून आपल्यावरती खोटे आरोप। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर त्या लग्नाला खासदार आमदार सर्वजण उपस्थित होते, गिरीश महाजन यांची माहिती। एकनाथ खडसेंना 134 कोटींचा दंड झाला। त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी जप्त झाल्यात म्हणून खडसे बावचळले। मंत्री गिरीश महाजनांची खडसेंवर टीका। एकनाथ खडसेंच्या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या आमदाराची कबुली। नाशिकच्या लग्नात आम्ही सुद्धा होतो, आम्ही गेल्यावर गिरीश महाजन आले। आमदार नरेंद्र दराडे यांची माहिती। ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन होते त्या धर्मगुरू शहर ए खतीब यांचा दाऊदशी संबंध नाही। गिरीश महाजनांवरती आरोप करताना खातरजमा करणं गरजेचं। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं खडसेंना उत्तर। चुकीचे आरोप केल्याप्रकरणी खडसेंनी माफी मागावी, गृहमंत्री फडणवीसांची मागणी। 2024च्या निवडणुकीत भाजपचा 300 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा अजेंडा। मात्र भाजपला 30 जागाही मिळणार नाहीत याची दक्षता घ्या, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपलाच नाही तर काँग्रेसकडनं सुद्धा पक्षफोडीचं राजकारण। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवरही टीका। ईव्हीएममध्ये घोटाळा सिद्ध झाल्याशिवाय आपलं मत व्यक्त करणार नाही, आंबेडकरांची प्रतिक्रिया। अधिवेशनामध्ये सत्ताधारी कोण आहे आणि विरोधक कोण आहे हेच कळत नाहीये। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका। तर ज्वलंत प्रश्नांवरती सभागृहात चर्चाच नाही, आंबेडकरांनी खंत व्यक्त केली। मोर्चात भाजप नसल्यानं सेटलमेंट होणार कशी? मोर्चामध्ये मुद्दे धारावी आणि मुंबईकरांचे होते। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर केलेल्या टीकेला शर्मिला ठाकरेंचं उत्तर। आभार मानायची संधी त्यांनी आम्हाला कधी दिलीच नाही। लहान भावाला कायम बोलायची आणि टोमणे मारण्याची संधी ते सोडत नाहीत, शर्मिला ठाकरेंचं विधान। मुंबईतले उद्योग तुम्ही गुजरातला नेताय, मात्र नरेंद्र मोदी गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। विरोधकांनी केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। आम्ही ऑनलाईन बैठका न घेता बांधावरती जाऊन मदत केली, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला।
लंडन दौऱ्यापेक्षा राज्याचा दौरा करणं केव्हाही चांगलं. शेतकरी अडचणीत असताना आम्ही कधीही घरात बसलो नाही. दौऱ्यावरनं टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर. 32 पैकी 26 जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण. सरकारनं 1.5 वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44,278 कोटींची मदत दिली. मुख्यमंत्र्यांची माहिती. राज ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी समज दिली. यापुढे कुणीही राज ठाकरे, त्यांचा पक्ष, ठाकरे कुटुंबीय किंवा पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य केलं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा इशारा. जितेंद्र आव्हाड सध्या त्यांच्या पक्षापेक्षा उद्धव ठाकरे यांची लाचारी करण्याचं काम सर्वात आवडीनं करतात. मनसेचे नेते अविनाश जाधव यांची टीका. नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. विजय माने, दिलीप घोडेकर, मनोहर जोशी या माजी नगरसेवकांसोबत उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख आणि शाखा प्रमुखांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात. नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोटाप्रकरणी गुन्हा दाखल. कोंढाळी पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात गुन्ह्याची नोंद. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ. जालना सहकारी साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई. 12 जानेवारीला पीएमएलए कोर्टात हजर राहण्याचे आदेश. शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याही अडचणी वाढल्या. राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात तनपुरेंवरती कारवाई. पदाचा दुरुपयोग करून दबाव टाकून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा आरोप. मालेगाव मिनी पाकिस्तान झालंय. लव्ह जिहाद, लँड जिहादची प्रकरणं वाढलेली आहेत. नितेश राणेंचं वक्तव्य. या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचीही राणेंची माहिती. गरोदरपणामध्ये काम केल्यामुळे जवळपास 4,500 गर्भपात. आमदार भारती लवेकर यांची माहिती. बेस्ट महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान 4 दिवसांची ऐच्छिक रजा द्यावी. भारती लवेकरांचं वक्तव्य. ठाण्यामधल्या प्रिया सिंग या पीडित महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयात भेट घेतली. पीडितेवरील हल्ल्याच्या पुढच्या तपासाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. ठाण्यातील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी आरोपी अश्वजित गायकवाडसह त्याच्या 2 साथीदारांना 18 तासात जामीन मंजूर. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल. पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना. शासनाच्या विविध नोकर भरती प्रक्रियेतील मराठा समाजातील उमेदवारांची नियुक्ती अत्यंत संथ गतीनं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी विधानसभेत मुद्दा मांडला. विविध पदांच्या भरती प्रक्रियेतल्या उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळाली नसल्याची माहिती दिली. जळगाव शहरातील पिंपराळा इथे रेल्वे पुलाच्या नामफलकाची अज्ञातांकडून तोडफोड. रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं होतं. 2016 मध्ये तत्कालीन पालिका आयुक्तांकडून सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात एसीबीला तक्रार. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मनपाची फसवणूक केल्याची तक्रार होती. 2016 सालापासून उघड चौकशी सुरू होती. एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची माहिती. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील धवलपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा. चंद्रज्योत वनस्पतीच्या बिया खाल्ल्यामुळे 13 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. स्फोट घडवून आणण्याचा बेत आखणाऱ्या इसिसच्या 8 दहशतवाद्यांना एनआयएची अटक. एनआयएनं 4 राज्यातल्या 19 ठिकाणी केलेल्या छापेमारीनंतर कारवाई. पुण्यातल्या गुलटेकडी परिसरात राहत असलेल्या तरुणाची एनआयएकडून चौकशी. एनआयएच्या बंगळुरूमधल्या पथकाकडून कारवाई. अरिहंत कॉलेजचा हा विद्यार्थी आहे. साफवान शेख असं त्याचं नाव असल्याचं कळतंय. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्ज विरोधात दाखल जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. सुस्वराज्य फाउंडेशनकडून याचिका दाखल. राजकीय पक्ष सातत्यानं बेकायदेशीर होर्डिंग्ज लावत असल्याचा आरोप. गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद असेल. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेतली जातील. तर शुक्रवारी सकाळी विलंबानं आणि कमी दाबानं पाणी पुरवठ्याची शक्यता. मुंबईहून गोव्याला जात असलेल्या वंदे भारतसह अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांचं आरक्षण हाऊसफुल. मध्य रेल्वेची आधीच गोव्याला जात असलेल्या पर्यटकांची गर्दी विचारात घेता पनवेल ते मडगाव दरम्यान 14 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा. राज्यामधल्या एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून कायापालट होणार. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 600 कोटींचा सामंजस्य करार. रविकांत तुपकर विधानभवनावरती हल्लाबोल मोर्चा काढणार. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी मोर्चाचं आयोजन. अहमदनगरच्या बेलपिंपळ गावातील अवैध व्यवसायांविरोधात ग्रामस्थ आक्रमक.
3 हातभट्ट्या गावकऱ्यांकडून उद्ध्वस्त, अवैध धंदे करणाऱ्या दोघांना मारहाण. रायगडमध्ये MIDC प्रकल्पाला विरोध, शेतकऱ्यांचा उपविभागीय कार्यालयावरती मूक मोर्चा, भूसंपादन रद्द करावं, मोर्चेकऱ्यांची मागणी. मुंबईमध्ये 40 कोटी रुपयांचं कोकेन जप्त, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई, आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या हॉटेलमध्ये धाड टाकून कोकेनचा साठा जप्त. लातूरच्या सम्राट चौकामध्ये ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची धडक, यात 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मृत तरुणी मूळची पश्चिम बंगालची असल्याची माहिती. समृद्धी महामार्गावरती बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांचा वर्ध्यात मूक मोर्चा, अपघाताच्या कारणांची चौकशी करावी आणि पीडित कुटुंबांना मदत द्यावी अशी मागणी. समृद्धीवरच्या अपघातात मृत्युमुखी पावलेल्यांच्या प्रवाशांच्या नातेवाईकांना अद्यापही मदत नाही. सरकारला जागं करण्यासाठी नातेवाईकांचं समृद्धीवरच्या अपघातस्थळी आंदोलन. विरारमध्ये अर्नाळा सागरी पोलीस स्थानकाजवळ जप्त केलेल्या वाहनांना मोठी आग, आगीमध्ये 12 चारचाकी वाहनं जळून खाक. डहाणू नगर परिषदेच्या कामगारांचं काम बंद आंदोलन, अनधिकृत बॅनरवरती कारवाई करताना डहाणू नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहात रवानगी, ललित पाटीलसह 4 नाशिक जिल्हा न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. नाशिक शहरात डासांचा प्रादुर्भाव, डेंग्यू आणि मलेरिया पाठोपाठ झिका व्हायरसचाही धोका, गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचा आरोग्य खात्याचा सल्ला. कोरोना पुन्हा एकदा वाढतोय. काल एका दिवसात केरळमध्ये कोरोनाचे नवे 111 रुग्ण, एकाचा मृत्यू. केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट JN.1चाही एक रुग्ण सापडलाय. केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सावधानतेच्या सूचना. कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि JN.1चा रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यांनी काळजी घ्यावी, केंद्राच्या सूचना. तर सण आणि उत्सवाच्या काळात गर्दीत जाणं टाळावं, आरोग्य विभागाचं आवाहन. शिर्डीच्या साई मंदिरातील जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू. या दर्शन रांगेच्या जागेवरती वाहतूक सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. या संदर्भात विश्वस्त मंडळ नेमण्याची शिर्डी ग्रामस्थांची मागणी आहे. परभणीमध्ये चंपाषष्ठीचा उत्साह, ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी. या निमित्तानं 8 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित. ज्ञानवापीबाबत दाखल 5 याचिकांवरती आज अलाहाबाद न्यायालय निकाल देणार. न्यायालयानं 8 डिसेंबरला हा निकाल राखून ठेवलाय. दक्षिण तामिळनाडूतील 39 भागात मुसळधार पाऊस, IMDची माहिती. तर कन्याकुमारी आणि तिरुनेलवेलीसह काही ठिकाणी आजही पावसाची शक्यता. नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न. खासदारांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवावा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी. सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा, मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, हे बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व खासदारांचं मत. उदयनराजे भोसलेंची माहिती. सभागृहामध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी खासदारांच्या निलंबनाविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर विरोधक बहिष्कार टाकणार. निलंबित खासदार आंदोलन करण्याची शक्यता. राज्यसभेमधल्या 34 खासदारांचं निलंबन, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश. दोन्ही सभागृहातील मिळून एकूण 67 खासदार निलंबित. इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज 4थी बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये बैठक होणार. उद्धव ठाकरेंसह शरद पवार हजर असतील. इंडिया आघाडीची आज दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये दुपारी 3 वाजता बैठक. बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता. इंडिया आघाडीबाबत अजून आम्हाला तरी निमंत्रण नाही. प्रकाश आंबेडकरांचे इंडिया आघाडीच्या प्रवेशाबाबत स्पष्टीकरण. त्या व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी देशाला धोका आहेत, आंबेडकरांची टीका. आज दुपारी उद्धव ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भेटतील. तर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सुद्धा ठाकरे भेटणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार. देशभरातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह पदाधिकारी हजर असतील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा ईडीची नोटीस. मद्य धोरणाप्रकरणी चौकशी केली जाईल. 21 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. IPLची लिलाव प्रक्रिया दुबईमध्ये पार पडणार. यंदा होणाऱ्या लिलावामध्ये एकूण 333 क्रिकेटपटूंचा सहभाग.
यात 214 भारतीय क्रिकेटपटू तर 119 परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आज दुसरा वनडे सामना. मालिका जिंकण्याच्या ध्येयानं भारत मैदानावरती उतरेल. भारत मालिकेत 1-0 असा पुढे आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आर्थिक गैरव्यवहार प्रकरण रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव. जॅकलिननं 200 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. डिलिव्हरी बॉय या मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे हे प्रमुख भूमिकेत दिसतील. 9 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित होतोय. अभिनेता प्रभासच्या सालार सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित. ॲक्शन सीन्स असलेल्या ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती. चीनच्या गांशू भागामध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप. भूकंपात 100पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू. मदत आणि बचाव कार्य सुरू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.